एक गोष्ट खरी आहे की हे अधिवेशन नेहमीच एखादा अपवाद वगळता आपल्या नागपूरला भरत होतं आणि तशा पद्धतीने करार पण झालाय। महाविकास आघाडीचं सरकार देखील ते नागपूरलाच व्हावं ह्याच विचाराचे ह्याच मताचे होते, परंतु थोडंसं मुख्यमंत्र्यांना प्रवासाच्या संदर्भामध्ये विमानाने किंवा आपल्या हेलिकॉप्टरनी काही मर्यादा असल्यामुळे ह्यावेळेसचं अधिवेशन आम्ही इथं घ्यायचा निर्णय घेतला आणि त्याला विरोधी पक्षांनी पण मान्यता दिली आणि ते अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे। ह्या अधिवेशनाने मात्र त्यावेळेस आम्ही एक कबूल केलं, सगळ्यांनी मागणी केली, म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या पण मान्यवरांनी केली किंवा पुढच्या वेळेसचं अधिवेशन मात्र नागपूरला घेण्याच्या बद्दल प्राधान्याने सरकारने विचार केला पाहिजे अशा प्रकारची मागणी सत्ताधारी पक्षाच्या पण आमच्या विदर्भातल्या सहकाऱ्यांच्याकडनं आली आणि विरोधी पक्षांच्याकडनं पण आली। त्याचा निश्चितपणे सकारात्मक निर्णय सरकार घेणार आहे हे सुरुवातीलाच मी त्या ठिकाणी स्पष्ट करतो। यामध्ये सरकारच्या परंपरेप्रमाणे एक गोष्ट खरी आहे की टीका केली जाते, अधिवेशन लहान आहे वगैरे, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या कोरोनाचं सावट आहे आणि आम्ही देशातल्या इतर राज्यांची पण माहिती घेतली। पश्चिम बंगालला तर 1 दिवसाचं अधिवेशन झालं, काही ठिकाणी 2 दिवसाचं, 3 दिवसाचं, 5 दिवसाचं अशा पद्धतीचं अधिवेशन आणि साधारण जो काही तिसरी लाट आहे त्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भामध्ये बोललं जातोय किंवा ओमायक्रॉनच्या बद्दलचं चर्चा जी संपूर्ण जगात चालली, देशात चालली, त्याचा विचार करता थोडंसं जितकं गर्दी कमी करता येईल, जितकं नियमाचं पालन करता येईल त्या गोष्टी केल्या पाहिजे हाही दृष्टिकोन त्या बाबतीमध्ये समोर ठेवण्यात आलेला आहे आणि आम्ही पहिल्या आठवड्यामध्ये शुक्रवारी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मग पुढं अधिवेशन किती दिवसाचं ठेवायचं ह्याबद्दलचा निर्णय सरकार त्या कामकाज सल्लागार समितीमध्ये चर्चा करून त्या ठिकाणी घेईल। त्याचबरोबर आपले जे काही मुद्दे उपस्थित करण्यात आले त्यामध्ये सरकार प्राधान्याने ज्या काही चर्चा इथं होतील त्या सगळ्याच चर्चेला उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे। ओबीसीचा एक महत्त्वाचा मुद्दा आरक्षणाच्या बद्दलचा आहे, त्याच्याचबरोबर एसटी कर्मचारी संपाचा एक मुद्दा महत्त्वाचा आहे, परीक्षा घोटाळ्याच्या संदर्भातली चर्चा एक चाललेली आहे, कोविडचा धोक्याच्या बद्दलचा चर्चा मुद्दा महत्त्वाचा येऊ शकतो, वीज बिलाचे कनेक्शन सध्या कट केले जातात तो एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेच्या निमित्ताने येऊ शकतो। मधल्या काळामध्ये विदेशी मद्यावरची काही कपात करण्यात आली आणि त्याच्यातून एक असं वातावरण तयार करण्यात आलेलं आहे की बाबा सस्ती दारू महंगा तेल अशा पद्धतीने काहीतरी वातावरण करायचा प्रयत्न चाललाय। परंतु मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं की पहिल्यांदाच तो टॅक्स इतका मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आलेला होता, 300% ठेवण्यात आलेला होता आणि आम्ही ज्यावेळेस माझ्याकडेच एक्साइज डिपार्टमेंट आहे, मी सगळ्या देशातल्या राज्यांची माहिती घेतली त्यावेळेस एवढा मोठा टॅक्स कुठल्याच राज्यामध्ये नाहीये। तो इतर राज्यांच्या बरोबरीने आणायचा आम्ही प्रयत्न केला तरी देखील अजूनही आपला तो जास्तच आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठलीही भूमिका अजिबात नाही। कधी कधी आपण आवाच्या सव्वा टॅक्स लावायला लागलो तर लोकांची कर चुकवण्याचं प्रमाण वाढतं, बाहेरनं परराज्यातनं मोठ्या प्रमाणावर स्मगलिंग त्या ठिकाणी होतं आणि ह्या गोष्टी इतक्या निर्माण व्हायला लागल्या आणि त्याच्यामुळे तो निर्णय त्यावेळेस घेतलेला होता, ही गोष्ट मात्र खरी आहे। तसंच ह्या अधिवेशनामध्ये आम्ही साधारण आमची पाठीमागच्या अधिवेशनात 5 प्रलंबित बिलं होती ती आम्ही घेतोय विधेयकं आणि प्रस्तावित साधारण 21 मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली अशी 21 आहेत, 21 आणि 5 26 त्याच्यामध्ये येतील। त्याच्यामध्ये संयुक्त समितीकडे पाठवलेलं विधेयक शक्ती फौजदारी कायदा पाठीमागच्या वेळेसच ते मंजूर करायचा प्रयत्न होता, परंतु संयुक्त समितीनं त्याच्याबद्दलच्या त्यांच्या ज्या बैठका व्हायला पाहिजे आणि त्यांना जो वेळ पाहिजे होता तो त्यांना कमी पडलेला होता। मात्र ह्यावेळेस आमचे गृहमंत्री ते बिल आणण्याच्या
मनस्थितीमध्ये आहे आणि ते बिल त्या ठिकाणी येईल। इतर पण बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या जे आंदोलन झालं जवळपास 1 वर्षापर्यंत ते आंदोलन चाललं आणि त्या आंदोलनामध्ये जे काही बिल मंजूर करण्यात आलेलं होतं केंद्राने मंजूर केल्यामुळे राज्यांनी पण त्याच्याबद्दलची 3 बिलं मंजूर केलेली होती। ते तीनही बिलं पुन्हा आता केंद्राने ते संपूर्ण कायदाच मागे घेतलेला असल्यामुळे ती पण बिलं राज्य सरकारने तो कायदा मागे घेण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे ते पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने ती महत्त्वाची 3 बिलं आहेत आणि इतर मग वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या विभागाची बिलं त्या ठिकाणी आहेत त्याची पण चर्चा होईल। आणि एकंदरीतच आता नेहमीप्रमाणे अलीकडे तर मी बघतोय मी माझ्यापेक्षा जास्त 35 वर्ष ह्या सभागृहाचे सन्माननीय सदस्य म्हणून बाळासाहेब थोरात काम करतात। माझ्या माहितीप्रमाणे आमच्या 288 आमदारांच्या मध्ये सगळ्यात सिनियर सन्माननीय सदस्य म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल। मी 30 वर्ष काम करतोय। आमचे एकनाथराव शिंदे पण जवळपास 20-25 वर्ष काम करतायत। कधी इतका सातत्याने चहा पानावर बहिष्कार टाकलेला पाहायला मिळत नव्हता। ठीक आहे, राज्यकर्ते ज्याचं बहुमत असतं ते राज्य चालवतात, जे बहुमताच्या जवळचा आकडा गाठू शकत नाही ते विरोधी पक्षामध्ये राहतात। ही पद्धत आज नाही, जशी महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून चालत आलेली आहे। कधी कधी जरूर बहिष्कार टाकला जातो पण प्रत्येक वेळेस काही ना काही मुद्दा काढून बहिष्कार टाकायचा हे खरं तर महाराष्ट्रामध्ये घडायला नको। आम्ही त्यांना स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या सहीने त्यांना पत्र पाठवून सगळ्यांना आजच्या चहापानाला यावं अशा पद्धतीने आणि चहापानाच्या निमित्तानं चर्चा करता येते। काय आपण चर्चा कुठले विषय घेतले पाहिजे, कुठल्या विषयाला वेळ दिला पाहिजे अशी साधक बाधक चर्चा होऊन डेमोक्रेसीमध्ये चर्चा होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु आम्ही महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यापासून पाहतोय प्रत्येक अधिवेशनामध्ये कुठला ना कुठला मुद्दा घेऊन ते पत्र पाठवतात आणि बहिष्कार टाकला असं दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि त्यांच्या बाकीच्या सन्माननीय सदस्यांचं पत्र येतं। त्या पद्धतीनं यावेळेस पत्र त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी बहिष्कार टाकला। परंतु बाकीचे काही सन्माननीय सदस्य आलेले होते, मग शेतकरी कामगार पक्षाचे असतील, कपिल पाटील असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांच्याशी मग मंत्रिमंडळाने चर्चा केली। मुख्यमंत्री महोदय व्हीसीद्वारे त्यामध्ये चर्चेमध्ये सहभागी झाले आणि कॅबिनेट होती नेहमीच्या प्रथेप्रमाणे कॅबिनेट पण झाली आणि त्याच्यातनं सगळे काही चर्चा होऊन विषय ते आमचे मंजूर करण्यात आलेले आहेत। एकंदरीत त्यांनी जे काही मुद्दे काढले त्याच्यामध्ये आमदारांचं निलंबन, मी आपल्याला स्पष्ट सांगतो आमदारांचं निलंबन हे काही कुठला विषय डोळ्यासमोर ठेवून त्यावेळेस अजिबात केलेलं नव्हतं। त्यावेळेसची सभागृहातली परिस्थिती ज्यांनी पाहिली त्यांना माहिती असेल किंवा आम्ही तर अनेक अधिवेशनं पाहिलेली आहेत। मी मगाशी 35 वर्षाचा यांचा उल्लेख केला, माझा 30 वर्षाचा केला की कधी कधी एखादा विषय खूप तापला जातो, खूप टोकाचे चर्चा त्याच्यामध्ये होते, परंतु फिजिकल किंवा काही वेगळी भाषा जी ह्याच्यामध्ये ती योग्य ठरत नाही कामकाजामध्ये, विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अशा प्रकारची भाषा वापरली गेली आणि नेमकं ते नावं काढताना ती 12 कुठं निघाली आणि नेमकं राज्यपाल महोदयांनी 12 आमदारांचं राज्यपाल महोदयांना नावं दिलेली होती मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटचा ठराव करून आणि काहींनी असा समज करून घेतला की ती 12 होत नाही म्हणून ही 12 कमी केली। मी आजच्या निमित्तानं पत्रकारांच्या मार्फत तमाम जनतेला सांगू इच्छितो, पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की असं अजिबात घडलेलं नाहीये। आता तुम्ही बघितलं परवा राज्यसभेमध्ये देखील काय घडलं आणि राज्यसभेमध्ये देखील तिथल्या सत्ताधारी पक्षांनी काय निर्णय घेतला आणि तिथं काही लोकांना अपात्र केलं आणि आम्ही पण विरोधी पक्षामध्ये असताना कधी कधी बाळासाहेब तुम्हाला आठवत असेल की आपल्याला काही लोकांना अपात्र केलं, नंतर आपण हल्लाबोल आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं आणि सभागृहात आम्ही बहिष्कार घातला आणि सरळ आंदोलनामध्ये सहभागी झालेलो होतो। तशाच पद्धतीनं ओबीसी आरक्षणाच्या बद्दल पण सातत्याने सरकार कुठेतरी कमी पडलंय अशा प्रकारचा मुद्दा विरोधी पक्ष नेते आणि
त्यांचे काही सहकारी मित्र तिथं मांडण्याचा प्रयत्न करतात। वास्तविक सरकार अजिबात कमी पडलं नाही। स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे साहेबांनी यामध्ये स्वतः सर्व विरोधी पक्षांना, सर्व गटनेत्यांना, सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन याच सह्याद्रीवर अनेक बैठका केल्या आणि त्याच्यामध्ये एजीला आणि चांगल्या तज्ञ वकिलांना पण त्याच्यामध्ये हजर ठेवलेलं होतं आणि ह्याच्यातून 54% वर्ग जो ओबीसी आहे त्यांना पण प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्यांनाही बाजूला ठेवून चालणार नाही अशा प्रकारची भूमिका सुरुवातीपासून मुख्यमंत्र्यांनी आणि महाविकास आघाडीच्या सरकारमधल्या सगळ्यांनी मांडलेली आहे। आणि आताही तुम्ही बघताय जसं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये घडलं तसंच आता मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये घडलंय, तसंच कर्नाटकच्या बाबतीमध्ये घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्याच्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या वेगळी भूमिका घेत आहे, तिकडच्या बाबतीमध्ये वेगळी भूमिका घेत आहे, असंही करून चालत नाही। राज्यकर्ते जरी कुणी असलं तरी एससी, एसटी, ओबीसी ह्या सगळ्या घटकाला संविधानाने, कायद्याने, नियमांनी जो अधिकार दिलेला तो अधिकार मिळालाच पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। त्याच्याबद्दल प्रचंड प्रयत्न आणि सगळी काही जी मेहनत घ्यायला पाहिजे तशा पद्धतीनं राज्य सरकारने घेतलेली आहे आणि याबद्दलचं अधिक विस्तृतपणे भूमिका ही उद्याच्या अधिवेशनामध्ये हा विषय निघाल्यानंतर निश्चितपणे सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी मांडली जाईल, याबद्दलची खात्री देखील मी ह्या निमित्तानं देतो। तसंच इतर पण जे काही मुद्दे आहेत त्याच्याबद्दल पण ती भूमिका कायदा सुव्यवस्थेची असेल, परीक्षेचा घोळ असेल, कुलगुरूंचे अधिकार असतील, कुलगुरूंच्या अधिकाराच्या बद्दल पण वेगळं काहीतरी दाखवलं जातं। मंत्रिमंडळापुढे विषय आला होता त्यावेळेस असं ठरलं की एक समिती असती, ती अतिशय माझ्या माहितीप्रमाणे सगळे डॉक्टरेट असणाऱ्यांची ती समिती राहणार आहे आणि त्या समितीमध्ये जे काही नावं ते 5 देतील ती 5 नावं सरकारच्या पुढे किंवा संबंधित मंत्र्यांच्या पुढे येतील आणि मग त्याच्यातली 2 नावं राज्यपालांच्याकडे जाणार आहेत आणि मग राज्यपाल त्या 2 नावातलं कुठलं नाव फायनल करायचं हे राज्यपाल महोदय त्या ठिकाणी करणार आहेत। त्याच्यावर राज्यपाल महोदयांचा कुठेतरी कुलगुरू आणि कुलपतींचा अधिकार कमी करण्याचा कायदा काही वेगळा केला असं समजण्याचं अजिबात त्या ठिकाणी कारण नाही। एक गोष्ट मी पाहतोय, काही झालं की कुठला मुद्दा आता तसं बघितलं तर कोरोना ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये हाताळला गेला त्याचं कौतुक उभ्या भारतामध्ये झालं। तुम्ही बघितलं सर्वेक्षण झालं तर त्याच्यामध्ये देखील लोकांनी खूप चांगल्या प्रकारची प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली, परंतु सातत्याने काही ना काही झालं की ते भ्रष्टाचार 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 अशा पद्धतीनं मुद्दा तिथं काढायचा आणि त्याच्यातून लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा। अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न सध्या विरोधी पक्षाचा त्या ठिकाणी चाललेला आहे। वास्तविक अतिशय पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे महाविकास आघाडीचे सरकार निश्चितपणे करत आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम हे सरकार चालवत असताना मुख्यमंत्र्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो की सगळ्या घटकाला हे सरकार आपलाही विचार करत आहे, हे कृतीतनं आपल्याला वेळोवेळी सिद्ध करता आलं पाहिजे, दाखवता आलं पाहिजे, अशाच पद्धतीने आपली कामाची पद्धत असली पाहिजे। हे आम्ही गेले 2 वर्ष पूर्ण झालेली, त्या 2 वर्षामध्ये आम्ही ते करून दाखवलेलं आहे, पुढे पण करण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आहे। एकाने प्लीज एकाने ह्याच्यामध्ये जी काही चौकशी पोलीस खातं तर राज्य सरकारचंच आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही, त्यांना पूर्णपणे मुभा दिलेली आहे। अशा प्रकारचे परीक्षा होत असताना कुठेही चुकीचं कुणी वागत असेल तर त्याला शासन झालं पाहिजे, अशाच प्रकारची राज्य सरकारची भूमिका आहे आणि त्याच्यातूनच काही नावं पुढे आलीत। आम्ही एकदा ही संपूर्ण माहिती एकदा पोलीस खात्याच्याकडनं येऊ द्या, त्यांना कुठल्या काळामध्ये कोणत्या सरकारच्या काळात ह्यांना नेमण्यात आलं, कुठल्या सालापासून ह्यांना परीक्षा घेण्याचा अधिकार देण्यात आला, त्यांना स्वायत्तता असताना हे आमचं सरकार येण्याच्या आधीच साधारण 2 का 3 वर्षाच्या पर्यंत त्यांना
परीक्षा घेण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. अशा सगळ्या काही माहित्या पुढे येतात, पण त्याबद्दल पूर्णपणे तपास होतोय. तपासामध्ये कुठलाही इंटरफेअर कुणी करत नाही आणि कुठेही धागेदोरे जरी गेले तरी ते स्पष्टपणे लोकांच्या समोर आणण्याचं काम हे महाविकास आघाडीचं सरकार करेल. परंतु आम्ही जर चांगली चौकशी करतोय तर सीबीआय चौकशीचा मुद्दा येतो कुठं? मागे तुम्ही पाहिलं ना त्या रजपूत काय तो सुशांत सिंगचा पण सीबीआय कडे चौकशी दिली, अजून मध्ये काही चौकशी सीबीआय कडे दिली. सीबीआय चौकशी करतं ते राज्य सरकारच्या पोलीस खात्याच्याकडनं माहिती करूनच करते, परंतु आमचं स्वतःचं मत आहे की राज्य सरकारचं पोलीस खातं सक्षम आहे चौकशी करायला. आणि हे चौकशी करत असताना त्यांनी अनेक गोष्टी पुढे अतिशय स्पष्टपणे आणलेल्या आहेत, हे आपण पाहतो. त्यामध्ये पोलिसांचा निकाल आल्यानंतर आरोग्य विभागाचं बोलायचं झालं तर क वर्गाची भरती आणि ड वर्गाची भरती, त्याच्यामध्ये त्यांनी जर सांगितलं की ह्या वर्गाची भरती होत असताना कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही किंवा कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही, सगळं पारदर्शक झालेलं आहे, तसा रिपोर्ट पोलिसांचा आला तर त्याबद्दलची भरती त्या ठिकाणी केली जाईल. पण पोलिसांचा रिपोर्ट दोन्ही भरतीच्या बाबतीत किंवा आणखीन कुठल्या भरतीच्या बाबतीमध्ये जर चुकीचं झालेलं आहे असा आला तर ती भरती रद्द करून पुन्हा त्याच्या संदर्भातली मधी मुख्यमंत्र्यांनी आणि महाविकास आघाडीच्या सरकारने 3 नावाजलेल्या कंपन्या, उदाहरणार्थ टाटा कंपनी, तसंच आपले MKVCL आणि तिसरी बँकेची भरती एक करते ती एक कंपनी, ती राष्ट्रीय पातळीवर काम करते, अशा तिघांच्याकडनंच भरती केली गेली पाहिजे अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री महोदयांनी सरकारने सगळ्या विभागाला दिलेल्या आहेत आणि तशा प्रकारचं पत्र चीफ सेक्रेटरीने सगळ्या डिपार्टमेंटला पाठवलं. नियुक्ती प्रक्रिया आता जसं क आणि ड च्या भरतीच्या संदर्भातली चौकशी चाललेली आहे, त्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये कुठेतरी चुका झालेल्या असतील तर ती थांबवली जाईल. त्या ड किंवा क मधल्या एखाद्या भरतीमध्ये सगळं नियमाने चाललंय असं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं आणि ते आमच्याकडे तसा रिपोर्ट आला तर तेवढी भरतीच्या बद्दलचा निर्णय सकारात्मक सरकारकडनं घेतला. मी आपल्याला सांगतो, MPSC ची जे काही अधिक टीम असती मेंबर लोकांची ती मर्यादित असती, त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेण्याच्या करता इंटरव्ह्यूला ते स्वतः जातात, एवढं मोठं शक्य नाही. त्याच्यामुळं आज नाही, पहिल्यापासून तुम्ही बघितलं RR पाटील असताना पण पोलीस भरती हे पोलीस विभाग त्या ठिकाणी करायचा मोठ्या प्रमाणावर. मला आठवतंय बाळासाहेब त्यावेळेस 13,000 तरी 65,000 लोकांची भरती आम्ही त्या काळामध्ये केलेली होती आणि ती पोलीस खात्याने केलेली होती, अतिशय पारदर्शकपणे केलेली होती. त्या काळामध्ये शिक्षक सेवकाची पण भरती करताना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये SC ST OBC ह्या ओपन ह्याच्यामध्ये मेरिट म्हणजे ह्याचं 12वीचं त्या मेरिट मध्ये भरती झालेली होती, तेव्हाही कुठं काही प्रश्न त्याच्यामध्ये आलेला नव्हता. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता भरत्या वाढलेल्या आहेत. आम्ही मधी सार्वजनिक आरोग्य विभाग, तसंच आपला वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस विभाग आणि माडानी पण मध्ये भरती काढलेली होती, पण माडाची परीक्षा वगैरे घ्यायच्या आधीच काही चुका तिथं घडतायत, म्हणजे ते भरती ज्याला दिलेली होती तो गडबड करतोय हे निष्पन्न झालं. त्यांच्या घरी तपास करत असताना काही वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी पुढे आल्यात की त्याच्यामध्ये काहींना कोरे पेपर टाकायला सांगायचे आणि नंतर त्यांचे पेपर वगैरे असं काहीतरी त्याच्यातलं रॅकेट आहे. त्या रॅकेटचा तपास पूर्णपणे पोलीस विभाग करतोय आणि तो समोर आणल्यानंतर ह्याच्यामधलं पारदर्शकता सगळ्यांच्या समोर आणण्याचं काम आम्ही करू. पाठीमागच्या काळामध्ये मला आठवत नाही, परंतु एकदा तशा पद्धतीचं बोर्ड होतं. नंतरच्या काळात त्याच्याही बद्दल काही तक्रारी आल्या, कारण काही राजकीय लोक तिथं नेमले गेलेले होते. नंतर बोर्ड ते काढण्यात आलं. विभाग वाईज बोर्ड होतं बाळासाहेब, विभाग वाईज बोर्ड होतं. जिल्ह्याचं पण होतं, पण ते आपण काढलं
आणि आता मी मगाशी 3 कंपन्यांची नावं घेतली, त्या कंपन्या खरोखरीच चांगल्या आहेत आणि बाकीची भरती आपण MPSC मार्फत करू आणि इतर भरती तर 3 कंपन्यांच्या मार्फत करू. प्लीज प्लीज एक हा, मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली आहे. मुख्यमंत्री आज वर्षावर पण आलेले होते. त्या दिवशी मुख्यमंत्री महोदय विधिमंडळामध्ये आलेले होते. वरच्याही सभागृहात गेले, खालच्याही सभागृहात गेले. आता आम्ही सगळे मंत्री उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी आम्हाला सगळ्यांना दिल्या. उद्याच्याला मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची पण बैठक ही 9 वाजता विधिमंडळामध्ये लावायला सांगितलेली आहे. त्याच्यात बाळासाहेब थोरात, मी, एकनाथराव, जयंतराव आम्हाला सगळ्यांना ती मीटिंग घ्यायला सांगितलेली आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी आज सगळ्या कॅबिनेटला सांगितलंय मी त्या ठिकाणी माझ्या सोयीने केव्हाही तिथं उपस्थित राहील, मी केव्हाही तिथं येईल. व्यवस्थितपणे सगळ्यांनी काम करायचंय, असं जबाबदारीनं सगळी पार पाडायचं. हा, होय होय त्यांनी सांगितलं. मी सांगितलं ना उपस्थित राहणार आहेत म्हणून. काय आता स्टॅम्पवर लिहून देऊ? का आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेतलंय त्यांना आरोप केल्याशिवाय काहीही दुसरं सुचत नाही. आज तर त्यांनी फार आरोप, आता सगळं तयार आहे, आता राष्ट्रपती राजवटच कधी लावायची एवढंच चाललेलं आहे. आता काय धन्य, म्हणजे 170 आमदारांचा पाठिंबा असेल तर लोकशाहीमध्ये जर अशा पद्धतीनं एका केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाचे म्हणजे इथले प्रांताध्यक्ष अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील तर धन्य आहे. मग काय न बोललेलं बरं. काय हे का, जर त्यांना तसं वाटत असेल की सरकारला कॉन्फिडन्स नाही म्हणून ते आवाजी मतदानाने घेतात, त्यांना अविश्वास ठराव आणण्याचा अधिकार आहे. एवढं जर त्यांना वाटतं तर अविश्वास ठराव दाखल करावा. सत्ताधारी पक्ष विश्वासदर्शक अविश्वास ठराव फेटाळून लावेल. त्यांनी अविश्वास ठराव मंजूर करून दाखवा. कशाला अध्यक्ष पदाची निवडणूक ते गेल्याच अधिवेशनात सांगितलं की पुढच्या वेळेस होणार आहे. या अधिवेशनामध्ये अध्यक्षाची निवड होणार आहे. लोकशाहीमध्ये समोर उमेदवार असलाच पाहिजे. इतकं एकतर्फी वागून कसं चालेल? काही गरज नाही. आपण बघताय दर आठवड्याला मुख्यमंत्री कॅबिनेट घेत आहेत. 10-10, 12-12 विषय कॅबिनेटला मंजूर होत आहेत. कॅबिनेट ज्यावेळेस घेतात त्यावेळेस त्या मिनिस्टरकडनं ती सगळी फाईल मुख्यमंत्र्यांच्या सहीला जाती. मुख्यमंत्री महोदय सही करतात. मुख्यमंत्री महोदय VC-वर कोरोनाच्या बद्दलच्या आढावा बैठका घेतात, इतर सगळ्या आढावा बैठका घेतात. आज मुख्यमंत्री महोदय वर्षावर आलेले होते. त्यांनी काही मंत्र्यांना आम्हाला बोलवलं, त्यांच्याशी त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली. सगळं कामकाज व्यवस्थित चाललेलं आहे. आपल्याला व्यवस्थित चाललेलं दिसत नाही का? दिसते ना. त्याच्यावर ते त्यांनी जर तशाच प्रकारचा विरोधकांनी चष्मा लावलाय, त्यांना त्या चष्म्यातनं तेच दिसतंय, तर करायचं काय? त्या संदर्भामध्ये स्वतः अनिल परब साहेबांना कालच्या मागच्या कॅबिनेटमध्ये जे काही सरकारने सांगायचं ते सांगितलेलं आहे. ते शेवटपर्यंत कर्मचारी आपल्याच महाराष्ट्रातले आहेत, आपलीच लोक आहेत. त्याच्यामुळं सबुरीनं ते घेतील, आता ते ऐकतील, अशा पद्धतीनं ते सहनशीलता दाखवत आहेत परब साहेब. आता परब साहेबांनी आज मला सांगितलेलं आहे, आम्हाला कॅबिनेटला सांगितलेलं आहे की अजून मी प्रयत्न शेवटचा त्या ठिकाणी करतो आणि जर नाहीच यश आलं तर मग शेवटी नाईलाजास्तव टोकाचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल. पण तो घ्यायची वेळ आता आणू नये, कारण ज्या पद्धतीनं दरवाढ केलेली आहे, ज्या पद्धतीनं आता त्यांना मानधन मिळणार आहे, ते बघता आजूबाजूच्या राज्यांच्या बरोबरीत किंवा काही बाबतीमध्ये थोडंसं जास्त आपण त्यांना दिलं. ही गोष्ट आम्हाला मान्य होती
की मागं मात्र त्यांना जरा कमी पगार होता, आता आपण इतरांच्या बरोबरीनं आणलेला आहे आणि 3 लोकांची समिती जी नेमली गेलेली होती चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी देखील जो अहवाल दिलाय तो अहवाल पत्रकार म्हणून आपल्यालाही वाचायला मिळालाय, त्या पेपरलाही बातम्या आल्यात, टीव्ही चॅनलला पण ते ऐकायला म्हणजे तुम्ही दाखवल्यात बातम्या, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सकारात्मक काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मात्र विलिनीकरणाच्या बद्दल अजून त्या ठिकाणी विचार करण्याच्या करता वेळ दिला गेला पाहिजे. पण महागाई भत्ता असेल, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या वाढी असतील, ह्या सगळ्या बऱ्यापैकी त्यांना मिळतील अशा प्रकारची शिफारस ह्या 3 सदस्यांनी केलेली आहे. ओके, धन्यवाद. त्यामध्ये पोलिसांचा निकाल आल्यानंतर आरोग्य विभागाचं बोलायचं झालं तर ची भरती, क वर्गाची भरती आणि ड वर्गाची भरती, त्याच्यामध्ये त्यांनी जर सांगितलं की ह्या वर्गाची भरती होत असताना कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही किंवा कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही, सगळं पारदर्शक झालेलं आहे, तसा रिपोर्ट पोलिसांचा आला तर त्याबद्दलची भरती त्या ठिकाणी केली जाईल. पण पोलिसांचा रिपोर्ट दोन्ही भरतीच्या बाबतीत किंवा आणखीन कुठल्या भरतीच्या बाबतीमध्ये जर चुकीचं झालेलं आहे असा आला तर ती भरती रद्द करून पुन्हा त्याच्या संदर्भातली मधी मुख्यमंत्र्यांनी आणि महाविकास आघाडीच्या सरकारने 3 नावाजलेल्या कंपन्या, उदाहरणार्थ टाटा कंपनी, तसंच आपले MKVCL आणि तिसरी बँकेची भरती एक करते ती एक कंपनी, ती राष्ट्रीय पातळीवर काम करते, अशा 3घांच्याकडनंच भरती केली गेली पाहिजे अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री महोदयांनी सरकारनी सगळ्या विभागाला दिलेल्या आहेत आणि तशा प्रकारचं पत्र चीफ सेक्रेटरीने सगळ्या डिपार्टमेंटला पाठवलं. नियुक्ती प्रक्रिया आता जसं क आणि ड च्या भरतीच्या संदर्भातली चौकशी चाललेली आहे, त्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये कुठेतरी चुका झालेल्या असतील तर ती थांबवली जाईल. त्या ड किंवा क मधल्या एखाद्या भरतीमध्ये सगळं नियमाने चाललंय असं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं आणि ते आमच्याकडे तसा रिपोर्ट आला तर तेवढी भरतीच्या बद्दलचा निर्णय सकारात्मक सरकारकडनं घेतला. मी आपल्याला सांगतो, MPSC ची जे काही अधिक टीम असती मेंबर लोकांची ती मर्यादित असती, त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेण्याच्या करता इंटरव्ह्यूला ते स्वतः जातात, एवढं मोठं शक्य नाही. त्याच्यामुळं आज नाही, पहिल्यापासून तुम्ही बघितलं RR पाटील असताना पण पोलीस भरती हे पोलीस विभाग त्या ठिकाणी करायचा मोठ्या प्रमाणावर. मला आठवतंय बाळासाहेब त्यावेळेस 13,000 तरी 65,000 लोकांची भरती आम्ही त्या काळामध्ये केलेली होती आणि ती पोलीस खात्याने केलेली होती, अतिशय पारदर्शकपणे केलेली होती. त्या काळामध्ये शिक्षक सेवकाची पण भरती करताना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये SC ST OBC ह्या ओपन ह्याच्यामध्ये मेरिट म्हणजे ह्याचं 12वीचं त्या मेरिट मध्ये भरती झालेली होती, तेव्हाही कुठं काही प्रश्न त्याच्यामध्ये आलेला नव्हता. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता भरत्या वाढलेल्या आहेत. आम्ही मधी सार्वजनिक आरोग्य विभाग, तसंच आपला वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस विभाग आणि माडानी पण मध्ये भरती काढलेली होती, पण माडाची परीक्षा वगैरे घ्यायच्या आधीच काही चुका तिथं घडतायत, म्हणजे ते भरती ज्याला दिलेली होती तो गडबड करतोय हे निष्पन्न झालं. त्यांच्या घरी तपास करत असताना काही वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी पुढे आल्यात की त्याच्यामध्ये काहींना कोरे पेपर टाकायला सांगायचे आणि नंतर त्यांचे पेपर वगैरे असं काहीतरी त्याच्यातलं रॅकेट आहे. त्या रॅकेटचा तपास पूर्णपणे पोलीस विभाग करतोय आणि तो समोर आणल्यानंतर ह्याच्यामधलं पारदर्शकता सगळ्यांच्या समोर आणण्याचं काम आम्ही करू. पाठीमागच्या काळामध्ये मला आठवत नाही, परंतु एकदा तशा पद्धतीचं बोर्ड होतं. नंतरच्या काळात त्याच्याही बद्दल काही तक्रारी आल्या, कारण काही राजकीय लोक तिथं नेमले गेलेले होते. नंतर बोर्ड ते काढण्यात आलं. विभाग वाईज बोर्ड होतं बाळासाहेब, विभाग वाईज बोर्ड होतं. हा, जिल्ह्याचं पण होतं, पण ते आपण काढलं. आणि आता मी मगाशी 3 कंपन्यांची नावं घेतली, त्या कंपन्या खरोखरीच चांगल्या आहेत आणि बाकीची भरती आपण MPSC मार्फत करू आणि इतर भरती तर 3 कंपन्यांच्या मार्फत करू. प्लीज एक
मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली आहे. मुख्यमंत्री आज वर्षावर पण आलेले होते. त्या दिवशी मुख्यमंत्री महोदय विधिमंडळामध्ये आलेले होते. वरच्याही सभागृहात गेले, खालच्याही सभागृहात गेले. आता आम्ही सगळे मंत्री उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी आम्हाला सगळ्यांना दिल्या. उद्याच्याला मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची पण बैठक ही 9 वाजता विधिमंडळामध्ये लावायला सांगितलेली आहे. त्याच्यात बाळासाहेब थोरात, मी, एकनाथराव, जयंतराव आम्हाला सगळ्यांना ती मीटिंग घ्यायला सांगितलेली आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी आज सगळ्या कॅबिनेटला सांगितलंय मी त्या ठिकाणी माझ्या सोयीने केव्हाही तिथं उपस्थित राहील, मी केव्हाही तिथं येईल. व्यवस्थितपणे सगळ्यांनी काम करायचंय असं जबाबदारीनं सगळी पार पाडायचं. होय होय त्यांनी सांगितलं. मी सांगितलं ना उपस्थित राहणार आहेत म्हणून. काय आता स्टॅम्पवर लिहून देऊ? का आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेतलंय त्यांना आरोप केल्याशिवाय काहीही दुसरं सुचत नाही. आज तर त्यांनी फार आरोप, आता सगळं तयार आहे, आता राष्ट्रपती राजवटच कधी लावायची एवढंच चाललेलं आहे. आता काय धन्य, म्हणजे 170 आमदारांचा पाठिंबा असेल तर लोकशाहीमध्ये जर अशा पद्धतीनं एका केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाचे म्हणजे इथले प्रांताध्यक्ष अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील तर धन्य आहे. मग काय न बोललेलं बरं. काय का जर त्यांना तसं वाटत असेल की सरकारला कॉन्फिडन्स नाही म्हणून ते आवाजी मतदानाने घेतात, त्यांना अविश्वास ठराव आणण्याचा अधिकार आहे. एवढं जर त्यांना वाटतं तर अविश्वास ठराव दाखल करावा. सत्ताधारी पक्ष विश्वासदर्शक अविश्वास ठराव फेटाळून लावेल. त्यांनी अविश्वास ठराव मंजूर करून दाखवा. कशाला अध्यक्षपदाची निवडणूक? ते गेल्याच अधिवेशनात सांगितलं की पुढच्या वेळेस होणार आहे. या अधिवेशनामध्ये अध्यक्षाची निवड होणार आहे. लोकशाहीमध्ये समोर उमेदवार असलाच पाहिजे. इतकं एकतर्फी वागून कसं चालेल? काही गरज नाही. आपण बघताय दर आठवड्याला मुख्यमंत्री कॅबिनेट घेत आहेत. 10-10, 12-12 विषय कॅबिनेटला मंजूर होत आहेत. कॅबिनेट ज्यावेळेस घेतात त्यावेळेस त्या मिनिस्टरकडनं ती सगळी फाईल मुख्यमंत्र्यांच्या सहीला जाती. मुख्यमंत्री महोदय सही करतात. मुख्यमंत्री महोदय व्हीसीवर कोरोनाच्या बद्दलच्या आढावा बैठका घेतात, इतर सगळ्या आढावा बैठका घेतात. आज मुख्यमंत्री महोदय वर्षावर आलेले होते. त्यांनी काही मंत्र्यांना आम्हाला बोलवलं, त्यांच्याशी त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली. सगळं कामकाज व्यवस्थित चाललेलं आहे. आपल्याला व्यवस्थित चाललेलं दिसत नाही का? दिसते ना. त्याच्यावर ते त्यांनी जर तशाच प्रकारचा विरोधकांनी चष्मा लावलाय, त्यांना त्या चष्म्यातनं तेच दिसतंय, तर करायचं काय? त्या संदर्भामध्ये स्वतः अनिल परब साहेबांना मागच्या कॅबिनेटमध्ये जे काही सरकारने सांगायचं ते सांगितलेलं आहे. ते शेवटपर्यंत कर्मचारी आपल्याच महाराष्ट्रातले आहेत, आपलीच लोक आहेत. त्याच्यामुळं सबुरीनं ते घेतील, आता ते ऐकतील अशा पद्धतीनं ते सहनशीलता दाखवत आहेत परब साहेब. आता परब साहेबांनी आज मला सांगितलेलं आहे, आम्हाला कॅबिनेटला सांगितलेलं आहे की अजून मी प्रयत्न शेवटचा त्या ठिकाणी करतो आणि जर नाहीच यश आलं तर मग शेवटी नाईलाजास्तव टोकाचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल. पण तो घ्यायची वेळ आता आणू नये, कारण ज्या पद्धतीनं दरवाढ केलेली आहे, ज्या पद्धतीनं आता त्यांना मानधन मिळणार आहे, ते बघता आजूबाजूच्या राज्यांच्या बरोबरीत किंवा काही बाबतीमध्ये थोडंसं जास्त आपण त्यांना दिलं. ही गोष्ट आम्हाला मान्य होती की मागे मात्र त्यांना जरा कमी पगार होता. आता आपण इतरांच्या बरोबरीनं आणलेला आहे. आणि 3 लोकांची समिती जी नेमली गेलेली होती चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी देखील जो अहवाल दिलाय तो अहवाल पत्रकार म्हणून आपल्यालाही वाचायला मिळालाय, त्या पेपरलाही बातम्या आल्यात, टीव्ही चॅनलला पण ते ऐकायला म्हणजे तुम्ही दाखवल्यात बातम्या. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सकारात्मक काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मात्र
विलिनीकरणाच्या बद्दल अजून त्या ठिकाणी विचार करण्याच्या करता वेळ दिला गेला पाहिजे। पण महागाई भत्ता असेल, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या वाढी असतील, ह्या सगळ्या बऱ्यापैकी त्यांना मिळतील अशा प्रकारची शिफारस ह्या 3 सदस्यांनी केलेली आहे। ओके, धन्यवाद। नमस्कार।